हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट, जेव्हा आकाशात सूर्य आपल्या महाप्रवासाला निघाला होता, जेव्हा दिवस अंधारापेक्षा प्रकाशाकडे वळत होते, जेव्हा थंडीचा गारवा हळूहळू मागे हटत होता आणि निसर्ग नवीन सुरुवातीची चाहूल देत होता, तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा. हा फक्त सण नाही, हा आहे बदलाचा क्षण. हा आहे अंधारावर प्रकाशाचा, निराशेवर आशेचा आणि अधर्वावर धर्माचा विजय साजरा करण्याचा क्षण. आज आपण तिळगुळ देतो, पतंग उडवतो, हळदी-कुंकू करतो. पण या परंपरांचा अर्थ काय? या सणामागे कोणती दिव्य शक्ती जागी आहे? सूर्य मकर राशीत का जातो? आणि या दिवशी स्नान, दान आणि पुण्य इतके महत्त्वाचे का मानले जाते? याची सुरुवात होते एका राक्षसाच्या अत्याचाराने. पृथ्वीवर अधर्म वाढू लागला होता. लोक भयभीत होते, देवताही चिंतित होत्या. तेव्हाच उदय झाला एका दिव्य शक्तीचा, एका अशा तेजस्वी देवीचा, ज्यांचं नाव घेताच दुष्ट थरथर कापू लागायचे. संक्रांती देवी. ही देवी फक्त शक्तीची प्रतीक नव्हती, ती होती मातेसारखी करुणामयी, सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि सिंहासारखी पराक्रमी. तिच्या जन्मामागे एक गूढ रहस्य होतं आणि तिच्या प्रत्येक पावलामागे दैवी उद्देश होता. संक्रांती देवी जेव्हा रणांगणात उतरतात, तेव्हा आकाशात देवता स्तुती करतात, पृथ्वी थरथरते आणि राक्षसांचा संहार निश्चित होतो. तिच्या हातातलं शस्त्र फक्त प्राण घेण्यासाठी नव्हतं, ते होतं न्याय प्रस्थापित करण्यासाठी. तिचं तेज फक्त भय निर्माण करण्यासाठी नव्हतं, ते होतं अंधार दूर करून सत्य उजळवण्यासाठी. मकर संक्रांत हा दिवस म्हणजे तिच्या विजयाचा दिवस, तिच्या पराक्रमाचा दिवस आणि मानवतेच्या रक्षणाचा दिवस. म्हणूनच या दिवशी आपण म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, कारण या दिवशी कटुता नाही, द्वेष नाही, फक्त प्रेम, ऐक्य आणि गोडवा. हा दिवस शिकवतो की प्रकाश नेहमी जिंकतो, की सत्य कधी मरत नाही आणि देव आपल्या भक्तांना कधी सोडत नाही. मकर संक्रांतीच्या 2-3 कथा आहेत. आपण काही महत्त्वाच्या कथा ऐकणार आहोत. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती फक्त पुराण कथा नाही, ती आहे श्रद्धेची, शक्तीची आणि प्रेरणेची गोष्ट. ही आहे मकर संक्रांती देवीची जन्मकथा, राक्षसवधाचा अद्भुत प्रवास आणि मानवतेच्या रक्षणाची दिव्य गाथा. तर चला, भक्तिभावाने, श्रद्धेने आणि भावनेने ही पवित्र कथा सुरू करूया, कारण आज सुरू होते विजयाची कथा, संक्रांती देवीच्या महापराक्रमाची कथा. अनादिकालापासून सृष्टी चालत आहे. काळाच्या चक्रावर फिरणारी ही दुनिया कधी सुखाचा तर कधी दुःखाचा श्वास घेत जगत राहते. देव, ऋषी, मानव, पशुपक्षी, नद्या, पर्वत सर्वांवर एकाच शक्तीचे आच्छादन आहे, तो आहे धर्म. आणि धर्म जिथे आहे तिथे प्रकाश आहे. परंतु जेव्हा जेव्हा अधर्माने आकाश व्यापले, तेव्हा तेव्हा अंधाराने जगाचा गळा आवडण्याचा प्रयत्न केला. या एकाच काळात पृथ्वीने सर्वात भीषण संकटाला सामोरे जावे लागले. आकाश काळ्या धुक्याने भरले होते. पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यकिरणांची ऊब हरवत चालली होती. दिवस लहान होत गेले, रात्र प्रचंड लांबू लागली. पिके उगवत नव्हती, नद्यांचे पाणी खळखळत वाहत नव्हते, पशुपक्ष्यांचे किलबिल रडण्यात बदलले होते. मानवी मनात भयाची काळी सावली पसरली होती. हा अंधार कोणाचा? हा संहार कोणाचा? याचे उत्तर एकच होते: 2 भयंकर राक्षसांचा उदय. हे दोघे होते संकल्पासूर आणि क्रांतासूर. एक अहंकाराचा तर दुसरा क्रौर्याचा अवतार. संकल्पासुराने हिमालयाच्या गुहेत हजारो वर्ष तप केले. भयंकर वायांमध्ये बसून त्याने शरीर जाळले, श्वास रोखले, विचार स्थिर केले. त्याचे तप पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिले: तुझा वध कोणत्याही ज्ञात देवतेकडून किंवा अस्तित्वात असलेल्या शक्तीकडून होणार नाही, केवळ अशा शक्तीकडूनच तुला मृत्यू येईल जी अद्याप निर्माणच झाली नाही. संकल्पासूर हसला. हा हसणं भीषण होतं. त्या हसण्यात अभिमान तर होताच, पण त्याहून भय प्रचंड होतं. त्याचा भाऊ क्रांतासुरानेही तप केले. त्याचाही उद्देश एकच: शक्ती, सत्ता आणि विश्वावर अधिराज्य करणे. त्याने मिळवलेले वरदान अधिक भयानक होतं: जोपर्यंत पृथ्वी, आकाश आणि पाताळ या तिन्ही लोकांचे संतुलन बिघडत नाही, तोपर्यंत माझा वध नको.
दोन्ही राक्षसांनी एकाच क्षणी उन्मत्त हास्य केलं आणि त्यांच्या मनात एकच संकल्प निर्माण झाला: देवांचे नाश, धर्माचा विनाश आणि अंधाराचे राज्य. त्यांनी सर्वप्रथम आकाशातील नक्षत्रांवर आक्रमण केले. ग्रहांचे स्थान बदलू लागले. तारकांचा मार्ग अस्थिर झाला. सूर्याच्या मार्गावर त्यांनी आडवे येण्याचा कट रचला. सूर्य जेव्हा दक्षिणायनात होता तेव्हा त्याचे तेज बंधनात ठेवले. तेज कमी झाले म्हणजे ऊब कमी झाली. ऊब कमी झाली म्हणजे जीवन क्षीण झाले. पृथ्वी थरथरली. निसर्ग विव्हळला. देवतांची चिंता वाढली. मनुष्य भीतीने थरथर कापू लागला. ऋषीमुनी विशाळ यज्ञ करू लागले, पण हवेतली काळी छाया तीव्र होतच गेली. गावोगावी विटलेल्या पिकांवर मातांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बालकांचे रडणे भीतीने दडपलेले. वृद्धांचे अंग थंड पडलेले. पर्वतांना दराड्यांमध्ये धडकी. नद्यांना त्यांच्या प्रवाहाची काळजी. पृथ्वी स्वतः देवतांना हाक मारू लागली: माझ्या कुशीत जीवन आहे, पण जीवनाचा श्वास जड होत चालला आहे. मला वाचवा. तेव्हा देवतांनी एकत्र सभा भरवली. ब्रह्मदेव, विष्णू, महादेव, इंद्र, सूर्य, वायू, वरुण आणि अन्य देवता आकाशमंडळात एकवटल्या. भीती, चिंता आणि कर्तव्य या तिन्हीचा संगम त्यांच्या चेहऱ्यावर होता. इंद्र म्हणाला, देवा, आपण युद्ध केले तरी हे दोघे अमर आहेत. त्यांच्यावर आपली शस्त्रे लागतात, पण त्यांच्या वरदानामुळे ते पराभूत होत नाहीत. सूर्यदेव म्हणाले, त्यांनी माझे तेज बांधले आहे. माझा प्रकाश जर असाच क्षीण होत राहिला तर पृथ्वीवरील जीवन संपेल. देवतांमध्ये शोक कल्लोळ उठला. पण ब्रह्मदेव शांतपणे म्हणाले, प्रत्येक वरदानाचा भेद आहे. त्यांना वरदान मिळाले आहे की विद्यमान कोणतीही देवता त्यांचा नाश करू शकणार नाही. मग उत्तर एकच आहे: नवी शक्ती निर्माण करावी लागेल. विष्णूंनी स्मित केले. महादेवांच्या डोळ्यात तेज चमकले. तिन्ही महाशक्तींनी आपली दिव्य ऊर्जा एकत्र करण्याचा निर्णय घेतला. ब्रह्मदेवांकडून निर्माणशक्ती, विष्णूंकडून पालनशक्ती, महादेवांकडून संहार शक्ती. हे 3 महासागर एकत्र येऊ लागले. आकाश थरथरले. वायू थांबला. काळ स्वतः थबकला. एक दिव्य प्रकाश कल्लोळ निर्माण झाला. त्या तेजातून धगधगता आकाश उजळले. देवांचे हात जोडले गेले. पृथ्वी थरथर कापत होती. त्या प्रकाशातून एक दिव्य मूर्ती आकार घेऊ लागली. सुवर्णवर्ण, श्यामल तेज, कपाळावर सूर्याचा दिव्य चिन्ह, डोळ्यात कालचक्राची झलक, अंगावर तेजाचं आवरण. तीच नवीन शक्ती. तीच काल परिवर्तनाची अधिष्ठात्री, संक्रांती देवी. देवतांनी तिला प्रणाम केला. सभोवताली द्वंद्व आवाज घुमला: जय देवी, जय धर्मसंरक्षिका, जय कालाधीश्वरी. देवीच्या चेहऱ्यावर करुणा होती, पण तिच्या नेत्रांत संहाराची ज्वाला होती. ती म्हणाली, जिथे अन्याय उगवतो तिथे मी उतरते. जिथे अधर्म वाढतो तिथे माझा संहार शस्त्र उगारतो. मी सूर्याच्या मार्गावर पहारा देणारी, ऋतूंचे संतुलन राखणारी, धर्माचं रक्षण करणारी संक्रांती आहे. देवतांनी तिच्यासाठी दिव्य अस्त्रे तयार केली. महादेवांचा त्रिशूल, विष्णूंचे तेज, सूर्याचे प्रखर किरण, वायूचे धनुष्य, अग्नीचे बाण. संक्रांती देवी रणांगणाकडे निघाली. विश्व श्वास रोखून पाहत होते. अंधाराला वाटत होते आज तो जिंकेल, पण प्रकाशही सज्ज होता, कारण आज धर्म जन्मला होता. संपूर्ण विश्वात भयाची छाया पसरली होती. संकल्पासुराच्या मृत्यूनंतरही क्रौर्य संपले नव्हते, कारण त्याचा भाऊ क्रांतासूर अजून जिवंत होता, आणि तो संकल्पासुरापेक्षा अधिक कपटी, अधिक मायावी, अधिक विध्वंसक होता. संकल्पासूर पडला, पण क्रांतासुराच्या मनात एकाच क्षणी प्रचंड ज्वाला भडकली. त्याच्या काळ्या महालात थरथरणारे दास, कपटी दैत्य आणि कंप पावलेले दूत जमा झाले. त्याच्या डोळ्यात असह्य क्रोध पेटला. माझ्या भावाचा वध? आकाश हादरेल, पृथ्वी जळून खाक होईल. ज्या शक्तीने माझ्या भावाचा नाश केला तिला मी चिरडून टाकीन. त्याच्या त्या गर्जनेने दैत्य लोकात काळोखाचे वादळ उठले. पर्वतांच्या फटीतून काळ्या धुराचे ढग निघाले. आकाशाचा रंग काळा निळा झाला. विजांचा तडाखा मूक झाला. पृथ्वीचा धडधडता नाद मंदावला. तो फक्त शत्रू नव्हता,
तो नाशाचा प्रवाह होता. क्रांतासुराने अद्भुत मायाजाल विणायला सुरुवात केली. त्याने पृथ्वी, आकाश आणि पाताळ या तिन्ही लोकांच्या संतुलनाला धरून ठेवणाऱ्या अदृश्य सूत्रांना स्पर्श केला. तेज कमी झाले, वायू मंद झाला, जल विकल होऊ लागले. पृथ्वीवरील ऋषी घाबरले, लोकांचे प्राण धास्तावले. एकीकडे संक्रांती देवी आपल्या तेजोमय रूपात स्थिर उभी होती. तिचा तेजोप्रकाश समोरच्या अंधाराला जळजळीत भासू लागला. तिच्यासमोर सूर्यदेव उभे. त्यांनी मस्तक झुकवले. देवी, क्रांतासूर केवळ रणशूर नाही, तो काळाचा विकृत विनाशक आहे. त्याच्याकडे शक्ती आहे, लोकसंतुलन हादरवण्याची. त्याच्याशी युद्ध म्हणजे केवळ शस्त्रयुद्ध नाही, ते विश्वरचनेशी युद्ध आहे. देवी शांत होती. तिच्या मुखावर निश्चयाचा तेज होता. ती म्हणाली, जिथे धर्म अधर्मापुढे डळमळतो तेव्हा माझे अस्तित्व निरर्थक ठरते. मी संक्रांती आहे, मी बदल आहे, मी संतुलन पुन्हा निर्माण करण्यासाठी जन्मले आहे. इंद्र, अग्नी, वरुण, वायू सर्व देवीसमोर शस्त्र नमवत उभे. देवतांचे हृदय श्रद्धेने भरले. तेवढ्यात आकाशातली काळी ढगांची विशाल भिंत फाटली. भयंकर वादळाचा गर्जणारा आवाज आला. आकाशाला आग लागल्यासारखा लाल प्रकाश पसरण्यास सुरुवात झाली. आणि त्या ज्वालामय धुक्यातून एक महाकाय, भयावह, विकृतीने भरलेला राक्षस उभा ठाकला. तोच क्रांतासूर. त्याचे शरीर पर्वता एवढे, हात विजेसारखे, डोळ्यातून काळा अंगार ओघळणारा. त्याच्या पावलांनी जमिनीखालील थर कापू लागले. तो हसला. ते हास्य जगावर संकटाचा शिक्का होता. तर तूच आहेस ती नवी शक्ती? तू त्या बालकाशी खेळायला आलेली मुलगी आहेस का? माझ्या भावाला तू मारलंस? छान, आता 3 लोक तुझ्या विनाशाचे स्मारक पाहतील. देवी शांत, पण तिच्या नजरेत वज्रनिश्चय. ती म्हणाली, क्रांतासुरा, माझ्याकडे तुझ्यासाठी फक्त 2 शब्द आहेत. तुझा अंत ठरलेला आहे. कारण तू धर्मावर आघात केलास, तू सूर्याचा मार्ग रोखलास, तू जीवन गुदमरवलंस. अधर्माचा अंत हा सृष्टीचा नियम आहे. क्रांतासूर प्रचंड हसला. सृष्टीचा नियम? सृष्टी मी मोडीन. जेव्हा पृथ्वी आपल्या अक्षावरून हलते, जेव्हा आकाशाचा पडदा फाटतो, जेव्हा पाताळ उसळतो, तेव्हा नियम कुठे उरतात? मी तो क्षण आणीन. इतक्यात त्याने हात उंचावला आणि आकाशातील तारकांची रांग विचलित होऊ लागली. आकाश हलू लागले. विजेचा आवाज कुजबुजेसारखा झाला. वारा श्वास घेताना गुदमरल्यासारखा थांबला. देवतांचे चेहरे पांढरे पडले. मानव घाबरून जमिनीला धरून बसले. निसर्ग विव्हळला. पण देवीने हात वर केला. तिच्या डोळ्यात सूर्याचे तेज चमकले. तिने संपूर्ण विश्वाकडे पाहिले. स्थिर व्हा. तिचा आवाज घुमला. तो आवाज रणशिंगाप्रमाणे नव्हता, तो आदेश नव्हता, तो निसर्गाचा श्वास होता. क्षणात आकाश स्थिर झाले. वायू परत वाहू लागला. पृथ्वीने आपला कंपन थांबवला. देवतांनी आश्चर्याने देवीकडे पाहिले. क्रांतासनाचे डोळे संतापाने लाल झाले. असं? तो गरजला. मग तू पहा माझी खरी शक्ती. त्याने 3 विशाल गदा हवेत फिरवल्या. एक पृथ्वीवर आदळली. प्रचंड भूकंप निर्माण झाला. दुसरी आकाशात ग्रहताऱ्यांची दिशा वाकडी झाली. तिसरी पाताळात अंधाराचे भूते उसळली. पृथ्वी फाटू लागली. समुद्र उसळले. पर्वत खचले. जीव किंचाळले. आणि त्या क्षणी संक्रांती देवीचे स्वरूप बदलले. तिच्या अंगावरचा तेजोविलास अधिक उजळला. कपाळावर तृतीय नेत्रासारखी सूर्यचक्र प्रकट झाले. तिच्या पाठीमागे तेजस्वी सूर्यकिरणांचा दिव्य मंडल निर्माण झाला. तिने 3 पावले पुढे टाकली. प्रत्येक पावलाबरोबर आकाश उजळले. तिने हातातील तेजोधनुष्य उचलले. ती म्हणाली, क्रांतासुरा, मी केवळ युद्ध करणारी शक्ती नाही, मी संतुलनाची जननी आहे. तू लोकांचे संतुलन मोडलेस, म्हणून आज मी तुला थांबवणार. देवतांमध्ये पुन्हा एकदा आशेचा प्रकाश उमटला. आणि मग राक्षस आणि देवी यांच्यातील पहिली भिडंत झाली. विश्व श्वास रोखून पाहत होते. अंधार आणि प्रकाश आमनेसामने होते. धर्म आणि अधर्म समोरासमोर उभे होते. महायुद्धाची पहिली ठिणगी पेटली. रणांगण तयार झाले होते. आकाशात काळे ढग राक्षसी भयाने खिरत होते, तर देवीच्या तेजोमय किरणांनी त्यांच्या छातीत भेद पाडले होते. पृथ्वीवर उभा असलेला प्रत्येक जीव थरथरत होता, पण त्याचवेळी अंतर्मनात कुठेतरी आशेची छोटी ज्योत ही पेटली होती. देवी आणि क्रांतासूर यांच्या नजरा एकमेकांमध्ये रोखल्या गेल्या.
त्या नजरा म्हणजे केवळ 2 शत्रूंची भिडंत नव्हती, ती होती 2 तत्वांची टक्कर. एक जे सृजन करते आणि दुसरे जे नाश करते. क्रांतासुराच्या हातातली गदा प्रचंड जड, पर्वता एवढी. त्याने हवेत फिरवली आणि एका भयानक गर्जनेसह देवीवर फेकली. आकाश फाटल्यासारखा आवाज झाला. गदा जणू विजेच्या रेषेसारखी वेगाने झेपावली. पण देवी हलली नाही. तिने फक्त हात वर केला. तिच्या करंगळीतील तेजाच्या एका सूक्ष्म स्पर्शाने ती महागदा धुळीसारखी तुटून विखुरली. देवतांच्या तोंडून अनाहूत जयघोष फुटला. पृथ्वीने दिलासा घेतला. पण क्रांतासूर मागे हटणाऱ्यांपैकी नव्हता. तो किंचाळला, देवी, तू मला कमी लेखतेस? मी केवळ शस्त्रांचा वापर करणारा योद्धा नाही, मी तो आहे जो स्वतः नियम बदलतो. क्षणात त्याने हात पसरले आणि एक भयानक माया उभी राहिली. पर्वतांचे आकार विकृत झाले, नद्यांनी उलट दिशेने वाहायला सुरुवात झाली. समुद्राची लाट आकाशाला भिडू पाहिली. पृथ्वी, आकाश आणि पाताळ हे तीनही लोक हलायला लागले. देवतांनी भयाने डोळे मिटले. ऋषी मंत्र म्हणू लागले. मानव आपले प्राण वाचवण्यासाठी आश्रय शोधू लागले. त्यावेळी संक्रांती देवी शांतपणे डोळे मिटून उभी राहिली. तिच्या मुखावर न किंचित भीती, न किंचित क्रोध, फक्त अद्भुत स्थैर्य. तिने मनोमन संकल्प केला, हे विश्व माझे कुटुंब आहे. यातील प्रत्येक कण माझ्या मातृत्वाशी जोडलेला आहे. आज मी फक्त युद्ध करणार नाही, आज मी स्वतःला विश्वरक्षणासाठी अर्पण करीन. तिच्या अंगातून प्रकाशाच्या अनंत लाटा बाहेर पडू लागल्या. त्या लाटांनी आकाश व्यापले. नद्या स्थिर झाल्या. पर्वतांनी पुन्हा आपला आकार धारण केला. समुद्राने मर्यादा मान्य केल्या. अस्थिरता स्थिर झाली. क्रांतासूर संतापाने थरथरला. तो किंचाळला, आणखी एक पाऊल टाकलंस तर मी तीनही लोक जाळून टाकीन. देवीने डोळे उघडले. तिच्या कपाळावर दिव्य प्रकाशमंडल झलकले. आवाज शांत पण अढळ. तू 3 लोक जाळशील? मग त्या 3 लोकांची जननी कोण आहे हेही जाणून घे. मी आहे त्रिलोक संरक्षिका. मी जन्म, पालन आणि संहाराची अधिष्ठात्री, संक्रांती. इतक्यात देवीचे रूप विराट होत गेले. तिच्या मूर्तीभोवती सूर्याच्या कोटीवधी किरणांचे चक्र फिरू लागले. तिचे प्रत्येक अंग तेजात नाहून निघाले. तिचे चरण पर्वतावर आणि शिर आकाशाला स्पर्श करणारे. देवीने हातातील त्रिशूल उचलले. तो त्रिशूळ केवळ लोखंडाचा नव्हता, तो होता धर्माचा संकल्प, सृष्टीची आर्त हाक आणि सत्यची शक्ती. ती रणांगणात पुढे सरसावली. क्रांतासूर ही तलवार उगारून झेपावला. दोघांच्या टकरीने अनंत अग्निज्वाळा निर्माण झाल्या. धडाम! आकाशात आदळलेल्या विजेसारखा आवाज झाला. नक्षत्रे थरथरली. सूर्य अधिक तेजस्वी झाला. क्रांतासुराने हजारो भुजांचे मायारूप धारण केले. प्रत्येक हातात भाला, गदा, तलवार. तो गरजला, आज धर्माचा अंत होईल. देवी हसली. ते हास्य करुणेचे होते, परंतु त्यात संहाराचीही तयारी होती. ती म्हणाली, आज धर्माचा अंत नाही, आज अहंकाराचा अंत होईल. तिने सुदर्शन तेजचक्र फिरवले. तेजचक्राने क्रांतासुराच्या अनेक मायाभुजा एका क्षणात छिन्नभिन्न केल्या. तो वेदनेने आक्रंडलेला, पण त्याचा राग कमी झाला नाही. त्याने संपूर्ण पाताळातून भयानक दैत्य सैनिक बोलावले. भूते, पिशाच्च, कालरूपी प्राणी रणांगणाकडे धावले. देवतांनी शस्त्रे उगारली, पण देवीने हात वर करून त्यांना थांबवले. ती म्हणाली, हे विश्व माझ्या मातेचे आहे. याचे संरक्षण माझे कर्तव्य आहे. तिने आपल्या कपाळावरील दिव्य चक्राला स्पर्श केला. क्षणात तिचे रूप अजून अधिक विराट झाले. तिच्या डोळ्यातून सूर्यापेक्षा प्रखर तेज झलकले. तिच्या भवती कोटीवधी प्रकाश रेषा फिरू लागल्या. तिने 3 दिशांना 3 महाशक्ती सोडल्या. पहिली पृथ्वीला स्थिर करण्यासाठी, दुसरी आकाशाला संतुलन देण्यासाठी, तिसरी पाताळातील अंधार शोषून घेण्यासाठी. क्षणात विश्व पुन्हा स्थिर झाले. क्रांतासुराचे अस्त्र निष्फळ ठरले. तो किंचाळला, कसं शक्य आहे? मी अजिंक्य आहे. मला वरदान आहे. देवी गंभीरपणे म्हणाली, वरदान हा अधिकार असतो. अधिकार जबाबदारीसाठी असतो. ज्याने जबाबदारी विसरली त्याच्याकडून अधिकार काढून घेतला जातो. हा सृष्टीचा नियम आहे. आणि आज हा नियम तुझ्यावर लागू होत आहे, क्रांतासुरा. तिने आपल्या हातातील त्रिशूल उंचावला. तो त्रिशूळ केवळ लोखंडाचा नव्हता, तो होता धर्माचा संकल्प, सृष्टीची आर्त हाक आणि सत्यची शक्ती. क्रांतासूर अंतिम प्रयत्न म्हणून पुढे झेपावला. त्याने देवीवर काळ्या ज्वालेचा महासागर फेकला. त्याची गर्जना 3ही लोकांतून घुमली. त्या क्षणी देवीने उंच स्वरात उद्गारले, धर्म संरक्षणाय, संतुलन स्थापनाय, अधर्म संहाराय, संक्रांती अवतीर्णा.
आणि क्षणात तिचा त्रिशूल क्रांतासुराच्या मर्मावर आदळला. एक प्रचंड आवाज झाला. आकाश फाटल्यासारखा धडाका झाला. काळ्या धुक्याचे तुकडे तुकडे झाले. क्रांतासूर संताप, वेदना आणि भीतीने ओरडू लागला. नाही, नाही, मी अमर आहे, मला कोणी मारू शकत नाही. देवी गरजली, अधर्माने जगणाऱ्या कोणालाही अमरत्व नसते. त्रिशूळाच्या तेजाने क्रांतासूर पूर्णतः जळू लागला. त्याचे काळे धुके राख होऊ लागले. त्याची गर्जना हळूहळू क्षीण झाली आणि अखेर तो पूर्णतः नष्ट झाला. आकाशात प्रकाश पसरला. सूर्य पुन्हा तेजाने उजळला. वारा गाऊ लागला. नद्या खळाळत वाहू लागल्या. पृथ्वीने हसत श्वास घेतला. देवतांचा जयघोष दुमदुमला. जय संक्रांती देवी, जय धर्म संरक्षिका, जय त्रिलोक तारिणी. ऋषींनी त्याचे स्तवन केले. पृथ्वीवरच्या मानवांनी तिच्या नावाने नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली. देवीने करुणामय दृष्टीने तीनही लोकांकडे पाहिले आणि म्हणाली, आजपासून सूर्याच्या मार्गावर माझा पहारा असेल. काळ बदलला तरी संतुलन ढाळणार नाही आणि जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल मी पुन्हा अवतरणार. त्या दिवसापासून संक्रांती हा परिवर्तनाचा, संतुलनाचा, उगवत्या प्रकाशाचा उत्सव बनला. लोकांनी तिला संक्रांती माता, धर्मसंरक्षिका, सूर्य मार्गाधिष्ठात्री म्हणून पूजाला सुरुवात केली. अंधारावर प्रकाशाचा, अधर्मावर धर्माचा, नाशावर सृजनाचा हा विजय अजरामर झाला. सिंहासनावर उभी असलेली संक्रांती देवी आता एक विलक्षण तेजाने झळकत होती. केवळ युद्धात विजय मिळवणे हेच तिचे ध्येय नव्हते, तर पृथ्वीवरील असुरत्वाचा मुळापासून नाश करणे, धर्म, सत्य आणि समतोल पुन्हा प्रस्थापित करणे हे तिच्या शक्तीचे कारण होते. क्षितिजावर लालसर प्रभा पसरली होती. सूर्याच्या उगवत्या किरणांनी जणू तिच्या व्रताला साक्ष दिली होती. देव, गंधर्व, ऋषी, नाग, यक्ष, मानव सर्व विश्व साक्षीदार होते त्या दिव्य क्षणाचे. मधुराक्षसाचा प्रचंड देह अद्याप ज्वाळांमध्ये तळपत होता. त्याचा गर्व चिरडून टाकला गेला होता. सामर्थ्य वितळून गेले होते. तरीही त्याचा अंत इतक्यात होणार नव्हता. शेवटचा श्वास उरला असेल तितक्या क्रूरतेने तो गुरगुरला. देवी, मला हरवले तरी अहंकार पुन्हा जन्म घेतोच. असुरत्व कधी मरत नाही. संक्रांती देवी शांत डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली, अहंकार मरत नाही, पण त्याचा परिणाम प्रत्येक जन्मात भस्मच होतो. धर्माचा श्वास असेपर्यंत असुरत्व टिकू शकत नाही. तिच्या करंडकातून सुवर्ण म्हणजेच किरण सदृश तेजधारा बाहेर पडल्या. त्या तेजधारांनी मधुराक्षसाचा ऊर फाडला. आकाशात गडगडाट झाला आणि एका विजेच्या प्रचंड कडकडाटासह राक्षसाचा अस्त होऊन गेला. भूमीत शांतता पसरली. परंतु ही शांतता युद्धानंतरची नसून नव्या सुरुवातीची होती. देवगंधर्व जयघोष करू लागले. जय संक्रांती माता, जय धर्मसंरक्षिका. शुभशकुन पसरले. फुलांचा वर्षाव झाला. धरणीने दीर्घ श्वास घेतला. नद्या मुक्तपणे वाहू लागल्या. वनराई पुन्हा हिरवीगार झाली. शेतकऱ्यांच्या शिवारात पिकांची पुन्हा सृष्टी उगवू लागली. जनतेच्या चेहऱ्यावर आशेचे तेज दिसू लागले. तरीही देवीची यात्रा इथे संपत नव्हती. ती पृथ्वीवरील सर्व दिशांकडे नजर टाकू लागली. पूर्वेकडील पर्वतरांगांपासून पश्चिमेच्या समंदरापर्यंत, उत्तराच्या हिमपर्वतापासून दक्षिणेच्या उष्ण प्रदेशांपर्यंत. तिला अजूनही अनेक जखमी मनं दिसत होती. अजूनही भीतीने वावरणारी जीवने दिसत होती. म्हणून तिने युद्धदेवीपासून मातृरूप धारण केले. तिच्या अस्तित्वातून निर्मिती, संरक्षण आणि प्रबोधन या तिन्ही रूपांचे तेज प्रगट झाले. यावेळी ऋषी कश्यप पुढे आले. हात जोडून ते म्हणाले, देवी, तुझा विजय हा केवळ राक्षसावर नाही तर मानवाच्या अंतर्मनातील अंधारावर आहे. आता धर्माचा दीप न विझका राहण्यासाठी काय करशील? संक्रांती देवी मंद स्मित करत म्हणाली, प्रत्येक वर्षी सूर्य जेव्हा उत्तरायणाला प्रवास सुरू करील त्या दिवशी मी पृथ्वीवर उत्सवाच्या लुपात येईन. लोक एकमेकांना गोडाई देतील, तिळगुळ देतील, राग विसरतील, मैत्री टिकवतील. शेतीला नवसंजीवनी मिळेल, मानवाला नवा विश्वास मिळेल. हा दिवस केवळ सण नसेल तर सत्य, धैर्य, शौर्य, समता, आनंद यांचा उत्सव असेल. या दिवसाला माझे नाव लाभेल, म्हणजेच संक्रांती. देवतांची सभा आनंदाने दुमदुमली. ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, तू सदा सृष्टीच्या संतुलनाचे प्रतीक राहशील. नारायण स्मितले. महादेव शांततेने डोळे मिटले, जणू विश्वाच्या तालावर तिच्या कार्याला मान्यता दिली. आदित्यदेव स्वतः तेजाने उजळले, जणू म्हणत होते की माझ्या उत्तरायणाच्या प्रकाशात तूच धर्माचा मार्गदर्शक दीप बनशील. युद्ध समाप्त झाले, परंतु आता नवीन कार्य सुरू झाले. देवीने मानवांना शिकवले,
शक्तीचा अभिमान करू नका, शक्तीचा उपयोग संरक्षणासाठी करा. जोडण्यासाठी जगा, तोडण्यासाठी नव्हे. अन्यायाला न घाबरता सत्यासाठी उभे रहा. स्वतः प्रकाश बना, मग अंधार आपोआप नष्ट होईल. कालांतराने संक्रांती देवीची कथा लोककथांमध्ये, पुराणांमध्ये गुंजू लागली. माता बहिणी तिच्या आठवणीने व्रत करू लागल्या. शेतकरी तिच्या नावाने नांगर हाकू लागले. मुले खेळताना तिच्या जयघोषाने धैर्य मिळवू लागली. प्रत्येकाच्या जीवनात नव्या प्रारंभाची ओळख तिच्या स्मरणाने जागी राहू लागली. युगानुयुगे लोटली, पण प्रत्येक वर्षी सूर्य उत्तरायणाला लागतो त्या क्षणी आकाशात अदृश्य असले तरी तिचा आशीर्वाद जाणवतो. लोक एकमेकांना सांगतात, ही केवळ तिळगुळाची गोडी नाही, ही संक्रांती मातेनं दिलेली नवी पहाट आहे. आणि अशा प्रकारे संक्रांती देवीची असुरवध कथा केवळ एका युद्धाची कहाणी न राहता मानवजातीच्या आत्मविश्वासाची, सत्याच्या विजयाची आणि नव्या सुरुवातीची अमर गाथा बनली. मकर संक्रांतीच्या अजून कथा आहेत. आकाशात तेजाने झळकणारे सूर्यदेव. त्यांचं तेज इतके प्रचंड की देव, दानव, मनुष्य अशा सर्व जगावर त्यांचा प्रभाव. सूर्यदेवांच्या जीवनात संज्ञा नावाची अत्यंत सुंदर, धार्मिक आणि सत्प्रवृत्तीची पत्नी होती. लग्नानंतर काही काळ सर्व ठीक चाललं, पण सूर्यदेवांचे तेज तिच्यासाठी असह्य होत गेले. दिवसेंदिवस तिला जळजळ, घाम, असह्य तडका सहन होईना. शेवटी संज्ञेने एक कठीण निर्णय घेतला. तिने आपली प्रतिमा म्हणजेच छाया निर्माण केली आणि सूर्यदेवांकडे ठेवली. स्वतः मात्र अत्यंत दूर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली. सूर्यदेवांना हे माहीतच नव्हते की जी पत्नी त्यांच्यासोबत आहे ती खरी संज्ञा नाही तर छाया आहे, आणि शनिदेव हेच त्यांचे खरे पुत्र. त्या क्षणी सूर्यदेवांच्या छातीत पश्चात्तापाचा जणू वज्र कोसळला. ते म्हणाले, माझ्या संशयामुळे मी स्वतःच्या लेकराला दूर लोटलं, त्याच्या प्रेमाला न्याय दिला नाही. पण शनिदेवांनी पित्याला दोष दिला नाही. त्यांनी शांतपणे, नम्रपणे मस्तक झुकवले. ते म्हणाले, पिता, माझ्याविषयी द्वेष नाही, कारण मी तुमचा पुत्र आहे. तुम्हीच माझा धर्म, तुम्हीच माझा अभिमान. ही क्षमा, प्रेम आणि एकतेची विलक्षण क्षणकथा मकर संक्रांतीशी जोडलेली आहे. कारण याच दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, म्हणजेच शनिदेवांच्या घरात येतात. हा दिवस पितापुत्राच्या मिलनाचा, वैर संपवण्याचा, अहंकार वितळवण्याचा प्रतीक मानला जातो. म्हणूनच महाराष्ट्रात म्हणतात, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. कारण तिळ म्हणजे कठोरता, गुळ म्हणजे गोडवा, दोन्ही मिसळले की जीवनही सुंदर होतं. पुराणानुसार एक कथा आहे की इंद्रप्रस्थापासून दूर विशाल सागरकिनारी राजा सगर राज्य करत होते. पराक्रम, शूरता आणि धर्म या तिन्ही गुणांचा सुंदर संगम. राज्यात आनंद, सुख आणि वैभव होतं. एक दिवस सगरांनी अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. अश्वमेधाचा घोडा म्हणजे राजसत्ता सिद्ध करणारी दिव्य परंपरा. पण इंद्रदेवाला राजा सगरांचा वाढता प्रभाव सहन झाला नाही. त्याने घोडा चोरून नेला आणि कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवला. राजा सगरांचे 60,000 पुत्र तो घोडा शोधत शोधत कपिल मुनींपर्यंत पोहोचले. थकवा, राग, अधीरता यामुळे त्यांचा संयम सुटला. त्यांनी कपिल मुनींवर संशय घेतला. तुम्ही आमचा घोडा चोरलात. हे ऐकताच मुनींच्या डोळ्यात तेज चमकलं. तपभंगाचा परिणाम भयंकर झाला. कपिल मुनींच्या शापाने 60,000 राजपुत्र भस्म झाले. महान वंश संपुष्टात आला. अश्रू, वेदना आणि अपूर्ण यज्ञाचा दाह हवा भरून राहिला. बराच काळ गेला. नंतर जन्म झाला भागीरथाचा. स्वभावाने अत्यंत दृढनिश्चयी, कर्तव्यनिष्ठ. त्याने ठरवले, माझ्या पूर्वजांचा उद्धार मीच करणार. त्याने पर्वतांवर तप केले, वर्षानुवर्ष उपवास केला. देव प्रसन्न झाले. गंगेने पृथ्वीवर येण्यास तयार झाली. पण तिच्या प्रचंड वेगामुळे पृथ्वी उद्ध्वस्त होईल अशी भीती होती. तेव्हा भगवान शंकर उभे राहिले. त्यांनी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण केले व नंतर हळूहळू पृथ्वीवर सोडले. गंगा पृथ्वीवर उतरली. भागीरथाच्या रथामागे वाहत वाहत कपिल मुनींच्या आश्रमातून पुढे निघाली. गंगेच्या पवित्र स्पर्शाने सगर पुत्रांचा उद्धार झाला. त्यांना मोक्ष मिळाला. म्हणतात, ही दिव्य घटना मकर संक्रांतीच्या दिवशी घडली. म्हणूनच आजही या दिवशी नदीत स्नान, दान, तीर्थस्नान, पुण्यकर्म मोठ्या पुण्याचे मानले जाते. अजून एक कथा, ज्यामध्ये महाभारताचा महान योद्धा, असंख्य बाणांनी छिन्न विच्छिन्न झालेला देह, पण चेहऱ्यावर शांत तेज, तो म्हणजे भीष्म पितामह.
त्यांना इच्छामरणाचा वर होता. कर्तृत्व, संकल्प, धैर्य आणि धर्मपालनाचे महान प्रतीक. महाभारत युद्धानंतर ते रणांगणावर बाणांच्या शय्येवर पडले होते. पांडव भेटायला आले. श्रीकृष्णांनी सांगितले, पितामह, देवांचा दिवस सुरू होणारा काळ अत्यंत शुभ आहे. उत्तरायण सुरू झाल्यावर देहत्याग करा. तुम्हाला मोक्षप्राप्ती निश्चित आहे. म्हणून भीष्मांनी वेदना सहन केल्या, रात्रंदिवस कष्ट सहन केले, पण संयम धरला. आणि मग तो क्षण आला. सूर्य मकर राशीत प्रवेशला. उत्तरायण सुरू झाले. भीष्मांच्या चेहऱ्यावर शांत हास्य होते. त्यांनी डोळे मिटले, प्राण सोडले आणि धर्माचा एक तेजस्वी अध्याय संपला. मकर संक्रांतीचा खरा संदेश. या कथांमधून मिळतो एक सुंदर जीवनदर्शन. 1. वैर सोडा, प्रेम स्वीकारा. 2. श्रद्धा ठेवा, तीच उद्धार करते. 3. संयम, धैर्य आणि योग्य क्षणाची वाट पहा.